नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा. आता राज्यसेवेचा पॅटर्न बदललेला आहे. पॅटर्न बदलला म्हणजे नेमकं काय, तर यूपीएससीच्या धर्तीवर राज्यसेवेची परीक्षा होईल. जसं की यूपीएससीचा जसा पॅटर्न होता तोच सिमिलर पॅटर्न राज्यसेवेत सुद्धा पाहायला भेटेल. राज्यसेवेचा हा जो पॅटर्न चेंज आहे हा इथून पुढच्या परीक्षांना लागू होईल. आता इथून पुढे सर्व राज्यसेवेच्या परीक्षा म्हणजे डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी किंवा तहसीलदार हे जे पद असतात ह्या परीक्षांसाठी यूपीएससीचा जसा पॅटर्न आहे तसा सिमिलर पॅटर्न इथे सुद्धा फॉलो केला जाईल. ह्याच पॅटर्न बद्दल आपल्याला आज बघायचं आहे. हा पॅटर्न कसा असेल, याचे सब्जेक्ट कसे असतील, ऑप्शनल सब्जेक्ट कसा असेल किंवा प्रिलिम्स कशी होईल, मेन्स कशी होईल, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आता प्रिलिम्स बद्दल बोलायचं झालं तर प्रिलिम्स आधी जशी होत होती तशीच इथून पुढेही राहील. सो त्याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन नसेल, पण कन्फ्युजन असेल मेन्समध्ये. कारण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या मेन्सच्या पॅटर्नचा एवढा काही एक्सपिरियन्स नसतो किंवा अनुभव नसतो. इव्हन आता एमपीएससीला सुद्धा त्या मेन्सच्या पॅटर्नचा एक्सपिरियन्स नाही. बघायला गेलं तर इथून पुढे ही आता पहिलीच परीक्षा आहे जिच्यात रिटर्न पॅटर्न किंवा मेन्स ही रिटर्न फॉर्मॅटमध्ये असेल. सो कट ऑफ वगैरेचा अंदाज सुद्धा आपल्याकडे आता सध्या नाही. आपण असं गृहीत धरतोय की यूपीएससीचे जसे कट ऑफ असतात त्याच लेवलला एमपीएससीचे पण कट ऑफ असतील, बट रिअलमध्ये ते कट ऑफ कदाचित व्हेरी होऊ शकतील. जसं एमपीएससीचे कट ऑफ कदाचित जास्त लागू शकतात, कदाचित कमी लागू शकतात. क्वेश्चन पेपरची हार्डनेस कशी असेल, विद्यार्थी जे बसताय त्यांचा अभ्यास किती असेल याच्यावरती त्या गोष्टी ठरत असतील. आणि जागा किती आहेत ह्या सुद्धा ते डिसिजनमध्ये किंवा हे सुद्धा त्या गोष्टीवरती परिणामकारक ठरतील. आता आपल्याला जे बघायचं आहे ते कट ऑफ बद्दल विचार न करता आपण आधी पॅटर्न बद्दल विचार करतो. आज आपल्याला फक्त एमपीएससीचा जो पॅटर्न असेल इथून पुढचा तो कसा असेल आणि ह्या पॅटर्नचा तुम्हाला यूपीएससी साठी किंवा राज्यसेवेसाठी कसा फायदा होईल. कारण माझ्याकडे जेही विद्यार्थी येतात त्यांना माझा एकच सल्ला असतो की तुम्ही जर इथून पुढे राज्यसेवेची तयारी करत असाल तर फक्त राज्यसेवेची करू नका, राज्यसेवा आणि यूपीएससी दोघं परीक्षा देणार या हेतूने तयारी करा. म्हणजे तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस डबल होऊन जातील. कधी डेप्युटी कलेक्टर नाही भेटलं, कदाचित तुमच्या नशिबात आयएस आयपीएस असेल किंवा आयएस नाही भेटलं तर तुमच्या नशिबात डेप्युटी कलेक्टर असेल. हे तेवढं तितकंच खरं आहे. कारण आयएस जरी भेटलं तरी विद्यार्थ्यांना होम स्टेट भेटत नाही आणि मग होम स्टेटमध्ये जर डेप्युटी कलेक्टर भेटत असेल तर ते कदाचित आयएस पेक्षा सुद्धा काही विद्यार्थ्यांना जास्त प्रेफरेबल असतं. सो तुम्ही दोघं परीक्षांची तयारी सामूहिक पद्धतीने किंवा एक साथ करू शकता. सो आपल्याला हाच पॅटर्न आज आपल्याला बघायचा आहे. राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षा 2027 ची तयारी किंवा 2026 मध्ये जी एक्झाम कंडक्ट होईल 2026-27 याच्यासाठी जनरली अभ्यासाला 1.5 ते 2 वर्ष लागतात. म्हणून विद्यार्थ्यांनी इथून पुढे 27चाच अटेम्प्ट प्लॅन करावा. जर आतापर्यंत तुमचा काही अभ्यास नाही तर इथून पुढे तुम्ही 2027च्या अटेम्प्टसाठी प्लॅन करा असा माझा सल्ला असेल. मग 2027च्या पॅटर्नसाठी एक्झाम कशी असेल, काय असेल आणि त्याचं पूर्ण एक सिलेबस कसा असेल याच्याबद्दल आपण थोडं अंडरस्टँडिंग करू. सगळ्यात पहिले कुठल्याही परीक्षेची जी फर्स्ट स्टेज असते ती असेल प्रिलिम्स. प्रिलिम्स मध्ये राज्यसेवा जी एक्झाम आहे 2025 यंदा जशी प्रिलिम झाली तसा सेम पॅटर्न पुढे सुद्धा राहील. सो प्रिलिमचा जो पॅटर्न असेल हा पॅटर्न तुम्हाला 2 पेपरमध्ये असतो, पेपर 1 आणि पेपर 2. इथे तुम्हाला दिसत असेल कंपल्सरी आणि इथे याला म्हणतात क्वालिफाईंग. मित्रांनो इथे कंपल्सरी ऐवजी स्कोरिंग शब्द वापरला तर जास्त बेटर आहे. कारण तुमचे जे कट ऑफ लागतात ते तुमच्या पेपर 1च्या स्कोरवरती लागतात. पेपर 1 मध्ये जेवढे जास्तीत जास्त मार्क्स मिळतील तेवढे कट ऑफ मध्ये बसायचे चान्सेस चांगले आहेत. तुम्ही जर 100-110 क्रॉस केलं तर तुम्ही 100% मेन्सला जातात. पण पेपर 2 मध्ये तुम्ही 200 पैकी 200 जरी पाडले तरी काही घेणं देणं नाही. पेपर 2 मध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचंय. ते क्वालिफाय पण किती आहे 1/3 ला, म्हणजे 1/3 मार्क्स म्हणजे हार्डली 33.33% किंवा टेक्निकली बघायला गेले 67+ मार्क्स पडले बस झालं. त्याच्यातही तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त क्वेश्चन किंवा मोर दॅन 50% क्वेश्चन्स हे कम्प्रिहेन्शनवर येतात. इंग्लिश आणि मराठी कम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज दिलेले असतात, तिथे एक पॅराग्राफ दिलेला असतो, त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. ते क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला तिथेच वाचून फक्त त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. सो कम्प्रिहेन्शनला खूप जास्त वेटेज पेपर 2 मध्ये असतं. पेपर 2 मध्ये एक 4-5 टॉपिक आहेत, ठीक आहे. पण जनरली पेपर 2 हा तुमचा मॅथ, रिजनिंग आणि कम्प्रिहेन्शन वरती असतो. आपल्याला जो खरा फोकस द्यायचा आहे तो असेल पेपर 1 वरती. दोघं पेपर 200 मार्काचे होतात, पण हे 200 मार्क आपल्यासाठी जे काही आहे आपल्या आयुष्याची जेवढी कमाई आहे ते ह्या 200 मार्क्स मध्ये ठरत असते. त्याच्यानंतर हा पेपर 2 तासासाठी होतो. स्टँडर्ड किंवा लेवल डिग्रीची म्हणतात, तसं तर एमपीएससी आणि यूपीएससी सांगतं की 12th लेवलचा पेपर होईल. पण आपल्याला माहिती आहे 12th लेवलचा होत नाही, तो डिग्रीच्या लेवलचा पेपर होत असतो. पण मग डिग्री पण काही खूप ऍडव्हान्स नाही, पीएचडी वगैरे नाही. तुम्हाला बेसिक नॉलेज सगळ्या गोष्टींचं असणं गरजेचं आहे. दोघं पेपरला जिथे जिथे अलाउड आहे तिथे तिथे मराठी व इंग्लिश दोघं लँग्वेजेस मध्ये पेपर भेटतो.
ज्यांना मराठी येतं त्यांनी मराठीत सोडवलं पाहिजे, ज्यांना इंग्लिश येतं त्यांनी इंग्लिशमध्ये सोडवलं पाहिजे. इथे मात्र तुम्हाला आन्सर लिहायची गरज नाही, पर्याय दिलेले असतात 1 2 3 4 किंवा ABCD दिलेले असतात, ABCD. जो करेक्ट ऑप्शन असेल तो तुम्ही निवडायचा आणि मग आन्सर शीट मध्ये किंवा आन्सर पेपरवरती तुम्हाला गोळे दिलेले असतात, असे 4 एम्प्टी सर्कल्स दिलेले असतात. तुमचं जे आन्सर असेल ते तुम्हाला भरायचं असतं, त्याला OMR शीट असं म्हटलं जातं. OMR शीटवरती तुम्हाला आन्सर भरायचं असतं. क्वेश्चन पेपर आणि OMR शीटची एक कॉपी तुम्हाला घरी नेता येतं आणि एक कॉपी गव्हर्नमेंटकडे किंवा MPSC कडे जाते, गव्हर्नमेंटकडे MPSC कडे जाते, आयोगाकडे जाते आणि आयोग ते पेपर चेक करून तुम्हाला तुमचे स्कोर ऑनलाईन पद्धतीने कळवतो. ठीक आहे. तर आता हा जो CSATचा पेपर आहे, हा CSATचा पेपर तुम्हाला पेपर 2 हा फक्त क्वालिफाईंग आहे, पेपर 1 हा खरा स्कोरिंग आहे. मग स्कोरिंग करताना पेपर 1 मध्ये टॉपिक काय काय असतील किंवा सब्जेक्ट काय काय असतील? सगळ्यात पहिला सब्जेक्ट असतो जीके. ठीक आहे. जीके मध्ये तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, इकॉनॉमी, करंट अफेअर्स असे सगळे सब्जेक्ट जीके मध्ये येतील. म्हणजे जे कोर जनरल नॉलेजचे सब्जेक्ट आहेत, जसं की भारताचे राष्ट्रपतींच्या निवडणुका कशा होतात किंवा त्यांचा महाभियोग कसा होतो किंवा एखादी चळवळ कोणी चालू केली होती, भारताचा स्वातंत्र्य संग्राम कसा झाला, भारतातले समाज सुधारक कसे झाले, भारतातल्या नद्या, महाराष्ट्रातल्या नद्या, जीके वरती तुम्हाला क्वेश्चन असतात. पण जीके मध्येही एक गोष्ट ध्यानात ठेवायची, महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ याच्यासह जीके असतं. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास भूगोल सुद्धा इथे जास्त मॅटर करतो कम्पेअर टू UPSC. UPSCला महाराष्ट्राचा इतिहास भूगोल जेवढा बाकीच्या राज्यांचा आहे तेवढाच महाराष्ट्राचा इतिहास भूगोल महत्वाचा आहे. पण MPSC साठी मात्र महाराष्ट्राचा इतिहास भूगोल बाकीच्या सर्व राज्यांपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. कदाचित जेवढा भारताचा आहे, ठीक आहे, भारताचा जेवढा आहे तेवढाच महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास भूगोल MPSC साठी महत्वाचा ठरतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवायची, इथे जीके महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह येतं. जीके सोबतच तुम्हाला दुसरा जो पार्ट असतो तो असतो करंट अफेअर्स. ठीक आहे. करंट अफेअर्स मध्ये चालू घडामोडी, मागच्या 1 ते 1.5-2 वर्षाच्या चालू घडामोडी विचारल्या जाऊ शकतात. सो करंट अफेअरचा अभ्यास सुद्धा चांगला असणं खूप गरजेचं आहे. करंट अफेअर मध्ये जे क्वेश्चन येतील हे क्वेश्चन साधारणतः 10-15च्या आसपास क्वेश्चन असतात. हे 10-15 क्वेश्चन जर तुम्ही चांगले प्रिपेअर केले तर चांगल्यापैकी मार्क्स देऊन जातात. याच्यातले बरेचसे क्वेश्चन म्हणजे करंट अफेअर मधले 50% क्वेश्चन कायम असेच सॉल्व्ह होतात की तुम्ही डेली न्यूजपेपर वाचताय की नाही याच्यावरती. डेली न्यूजपेपर वाचत असाल आणि रिसेंटमध्ये ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या असतील, महत्वाच्या गोष्टी, जसं की एखादं युद्ध झालं किंवा एखादा हल्ला झाला किंवा एखादी घटना घडली, एखादं आंदोलन झालं, असं काही घडलं तर अशा गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. जसं की भारताचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आता सध्या कोण आहे, असे बेसिक क्वेश्चन सुद्धा येतात. सो करंट अफेअर जर डेली न्यूजपेपर वाचत असाल तर 50% करंट अफेअर तुमचं आरामात सुटतं, त्याच्यात कुठलाही डाऊट वगैरे घ्यायची गरज नाही, इझिली होतं. जो दुसरा पार्ट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना कंबाईन मध्ये आणि MPSC मध्ये फरक कळत नाही. कंबाईनच्या प्रिलिम्सला मॅथ रिझनिंग असतं, पण राज्यसेवेला मॅथ रिझनिंग पेपर 1 मध्ये नसतं, ते पेपर 2 मध्ये असतं. ठीक आहे. आणि पेपर 2 मध्ये मॅथ रिझनिंग असल्यामुळे मॅथ रिझनिंगचे मार्क्स आपल्या स्कोरिंग सब्जेक्ट मध्ये जात नाही. स्कोरिंग सब्जेक्ट मध्ये मॅथ रिझनिंगचे मार्क्स भेटत नाही, ते क्वालिफाईंगला आहे. ही गोष्ट खूप महत्वाची, या गोष्टीचं तुम्हाला चांगलं बारकाईने नॉलेज पाहिजे. आणि मग ह्या पद्धतीने तुमची प्रिलिम्स कंडक्ट होते. आता प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्ही प्रिलिम्स पास झाले की तुम्ही लगेच पुढे मेन्सला जातात. पण त्याच्यापूर्वी पेपर 1चा जो सिलेबस आहे त्याच्यात जे टॉपिक्स आहेत तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 असे 7 टॉपिक दिसतील. ठीक आहे. याच्यात तुम्हाला सगळं दिसेल बघा. जसं की हा दुसरा टॉपिक आहे, भारताचा इतिहास, भारताची राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या खास विशेष संदर्भासह किंवा त्याच्यावरती महाराष्ट्राच्या इतिहासावरती भार असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, तुम्हाला 3 भूगोल दिसतील. UPSCला भारत व जगाचा भूगोल असं म्हटलेलं असतं, मग त्याच्यातच महाराष्ट्राचा येऊन जातो. पण इथे महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल विचारला जातो. ह्या वर्षीची जर राज्यसेवेची तुम्ही क्वेश्चन पेपर बघितली प्रिलिमची तर ती बऱ्यापैकी इझी आणि मोर कन्सेप्च्युअल होती. पूर्वी काय असायचं की MPSCचा जो प्रिलिमचा पेपर आहे हा सुद्धा फॅक्ट वरती जास्त असायचा. फॅक्ट विचारते, कोण कुठं होतं, कोण काय करत होतं. हिस्ट्रीमध्ये फॅक्च्युअल डेटा विचारलाय, ह्या वर्षी सुद्धा राज्यसेवेला हिस्ट्रीमध्ये फॅक्च्युअल डेटा विचारलाय. पण सायन्स किंवा जिओग्राफी ह्या भागांमध्ये, ह्या सब्जेक्ट्समध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन जास्त विचारले. फॅक्ट सुद्धा ब्लाइंडली फॅक्ट विचारलेले नाहीत, असे फॅक्ट विचारले जशी UPSC विचारते की एखाद्या चळवळीचे जनक किंवा आता समजा एखादं पुस्तक आहे, नॅशनल जी स्ट्रगल आहे आपले नॅशनल फ्रीडम स्ट्रगल, त्याच्यात जर त्या पुस्तकाचं खूप महत्व आहे तर तसा फॅक्ट, त्याला फॅक्ट म्हणणं चुकीचं ठरेल.
तशा गोष्टी महत्त्वाच्या असतात, म्हणून तसे प्रश्न UPSC मध्ये विचारले जातात. तसे सेम पद्धतीचे प्रश्न MPSC मध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत. तुम्हाला त्याच्या पुढे अजून बाकीचेही टॉपिक दिसतील. अर्थव्यवस्था कशी काम करते किंवा आर्थिक आणि सामाजिक विकास, ठीक आहे, इकॉनॉमिकल आणि सोशल डेव्हलपमेंट ह्या गोष्टींवरती सुद्धा भर आहे. पर्यावरण, एन्व्हायरमेंट वरती किंवा पर्यावरणावरती ह्या वर्षी चांगले क्वेश्चन आलेले होते. सो तुम्ही पर्यावरणाचे क्वेश्चन सुद्धा बघणं गरजेचं आहे. याच्यासोबतच सामान्य विज्ञान, जनरल सायन्स वरती अर्धे क्वेश्चन खूप मस्त आणि कन्सेप्च्युअल होते, अर्धे क्वेश्चन एकदम बाउन्सर होते. सो विज्ञानाचा हा कायमचाच तिढा राहिलेला आहे की 50-50 असतं. अर्ध विज्ञान खूप भारी येतं, अर्ध विज्ञान अतिशय बाउन्सर येतं. सो तुमचा विज्ञानाचा अभ्यास किती आहे याच्यावरती तुमचं ते ठरत असतं. ठीक आहे. सो हे आहेत तुमचे पेपर 1चे टॉपिक. आता हे पेपर 1चे जे टॉपिक आहेत याच्यामध्ये तुम्हाला स्कोर काढायचा आहे 100+. हे कायम ध्यानात ठेवा. याच्यामध्ये जो स्कोर असेल तो 100+ नेसेसरी आहे, तेव्हाच तुम्ही मेन्सला क्वालिफाय होता असं मनात बाळगायचं, असं मनात बांधून ठेवायचं. त्याच्याशिवाय पेपर 1 द्यायला जायचं नाही. मग चालू होतो तुमचा पेपर 2. ठीक आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला दिसेल आकलन, संवाद कौशल्य आणि व्यक्तिगत कौशल्य, त्याच्यानंतर तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. याचे बेसिकली 3 भाग करू. पहिला भाग इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन किंवा मराठी कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, तुमची लँग्वेज कशी आहे, तुमची लँग्वेज वरती किती कमांड आहे. दुसरा भाग कॉम्प्रिहेन्शन झालं. कॉम्प्रिहेन्शन नंतर तुम्हाला दुसरा भाग असतो मॅथ, तिसरा भाग असतो रिझनिंग. ठीक आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, सगळ्यात जास्त वेटेज ह्या भागाला आहे. ऑलमोस्ट 40 to 50 क्वेश्चन्स ह्या भागावरती येतात. टोटल क्वेश्चनच पेपर 2 मध्ये 80 असतात, म्हणजे 2.5 मार्काचा एक क्वेश्चन असतो. पण त्याच्यातले हे 40 ते 50 क्वेश्चन कुठे येतात रे, तुमच्या कॉम्प्रिहेन्शन वरती किंवा लँग्वेज वरती, कम्युनिकेशन वरती येतात. ठीक आहे. सो तुमचं आकलन जे आहे कॉम्प्रिहेन्शन याच्यावरती तुम्हाला 40-50 क्वेश्चन दिसतात. मॅथ वरती मग जे उरलेले समजा 30 क्वेश्चन्स उरले तर त्याच्यात 50-50 म्हणजे 15 क्वेश्चन मॅथ रिजनिंग वरती, सिंपल बेसिक मॅथमॅटिक्स जसं की नंबर सिस्टीम वगैरे हे येतं त्याच्यावरती, आणि 15 क्वेश्चन तुमचे रिजनिंग वरती. असं तुम्ही डिवायडेशन करू शकता. हे कमी जास्त होत राहतं. जनरली 50% जास्त क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शन वरती येतात. सो हा आहे तुमचा पेपर 2. पेपर 2चं खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला पेपर 2 जर तुमचा बेसिक अभ्यास चांगला असेल तर पेपर 2 आरामात निघतो. खरं टेन्शन घ्यायचं पेपर 1. मग आपली चालू होते मुख्य परीक्षा. ठीक आहे. मुख्य परीक्षेचे जनरली 2 टप्पे असतात. ठीक आहे. आता मुख्य परीक्षेचा जो पहिला टप्पा असेल तो असेल लेखी परीक्षा, दुसरा टप्पा असेल मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी. मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणीवर आपण थोड्या वेळात बोलू, पण आधी आपण लेखी परीक्षा कशी असेल ते बघू. सो लेखी परीक्षेमध्ये पूर्वी ही जी मुख्य परीक्षा असायची याच्यात लेखी परीक्षा नसायची, याच्यात फक्त निबंध लेखन असायचं, त्याच्यात बाकीचे सगळे पेपर MCQ टाईपचे असायचे. पण आता मात्र हा UPSCचा पॅटर्न फॉलो केला जातो. UPSCचा पॅटर्न कसा, जसं की पहिले 2 पेपर होतात लँग्वेजचे, पेपर 1 आणि पेपर 2. इथे मराठी आणि इंग्लिश तुमचं चेक होईल. 300 मार्काचे 2 पेपर असतील, पण 300 पैकी तुम्हाला लय मार्काने पाडायचे. तिथे फक्त तुम्हाला 25% मार्क म्हणजे 75 मार्कांची गरज आहे. 75 मार्कात तुम्ही आरामात क्वालिफाय होतात. 75 मार्क्स आले की तुम्ही क्वालिफाय करून जातात. सो तुम्हाला त्याच्यात एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. लँग्वेजचं बेसिक नॉलेज गरजेचं आहे. पूर्वी कसं होतं, इंग्लिश आणि मराठीवरती MCQ टाईपचे पण क्वेश्चन यायचे, तिथं स्कोर काउंट व्हायचं. आता राज्यसेवेत तसा प्रकार राहिला आणि ही UPSCची मेथड आहे. लँग्वेजचं फक्त नॉलेज चेक करतात, बाकी लँग्वेजमध्ये तुमची PhD नकोय. तुम्हाला फक्त बोललेलं समजलं पाहिजे आणि तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. त्याच्यानंतर जे पुढचे पेपर असतात यांना ऍक्च्युली हे जे पेपर आहेत बाकीचे 7 टोटल 7 पेपर्स, याच्यात 4 GSचे, 2 ऑप्शनलचे आणि 1 एसेचा, असे ओव्हरऑल 7 पेपर्स असतात. याच्यात हा जो पेपर 3 आहे, ठीक आहे, हा एसेचा असतो. एसे म्हणजे निबंध लेखन. हे तुम्ही मराठी इंग्लिश दोघं लँग्वेजेस मध्ये लिहू शकता. 250 मार्क्स असतात. हे एसे दिलेले टॉपिक्स वरती लिहायचे असतात. मग पुढचा जो पेपर असतो, हे जे पुढचे 4 पेपर्स आहेत, ठीक आहे, हे UPSCच्या पॅटर्न मधून येतात. GS1, GS2, GS3, GS4. आता हे GS4 जे आहे याचं इथे जरी टॉपिक दिलेलं नाही तरी मी तुम्हाला सांगतो हे एथिक्स इंटिग्रिटी असतं. एथिक्स इंटिग्रिटी हे जे वरचे 3 पेपर आहेत हे मात्र तुमचे GK बेस्ड असतात. हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी, ठीक आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स, इकॉनॉमी, हे जे असे कोर सब्जेक्ट आहेत त्यांच्यावरती हे वरचे 3 पेपर डिपेंडंट असतात. मग याच्यात तुम्हाला मिडिवल इंडिया, एन्शियंट इंडिया किंवा मॉडर्न इंडिया किंवा जिओग्राफी असे बरेचसे कन्सेप्च्युअल क्वेश्चन येतात. आता इथे एक गोष्ट ध्यानात घ्या,
आतापर्यंत तुम्ही फॅक्च्युअल डेटाने हे पेपर देऊ शकत होते, पण इथून पुढे मात्र युपीएससी सारखं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर जास्त फोकस असेल. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जास्त इम्पॉर्टंट असेल. जसं की समजा एमपीएससी क्वेश्चन, एमपीएससी पूर्वी म्हणजे कंबाईनला क्वेश्चन येऊ शकतो की पानिपतची पहिली लढाई किंवा पानिपतची दुसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली. ठीक आहे, पण तेच युपीएससी कसा प्रश्न विचारते की पानिपतच्या लढाईसाठी ती पानिपतचीच जागा, त्या पानिपतच्या जागेवर एवढ्या मोठ्या मोठ्या लढाया का झाल्या, तिथेच का. सो याच्या मागचं रिझनिंग तुम्हाला शोधावं लागतं. सो एके बाजूला असतं की ही लढाई कोणाकोणामध्ये झाली, हा फॅक्ट आहे, पण तिथेच का, तर याच्या मागे तुमच्या अंडरस्टँडिंगची लेवल वाढलेली पाहिजे, त्या लेवलचं तुमचं अंडरस्टँडिंग पाहिजे. सो हे तुमचे 3 सब्जेक्ट जीके वरती, कोर जीके वरती असतात आणि हा सब्जेक्ट तुमचा एथिक्स इंटिग्रिटी वरती असतो. याच्यासाठी युपीएससीचं जे मटेरियल आहे तेच तुम्हाला फॉलो करावं लागेल. इव्हन जीके साठी सुद्धा युपीएससीचं बरंचसं मटेरियल फॉलो करावं लागेल. फक्त महाराष्ट्राचा इतिहास भूगोल जो आहे त्याच्यावरती तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता हे जे लास्टचे 2 पेपर आहेत, पेपर 8 आणि पेपर 9, याला ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 असं म्हणतात. हे सुद्धा 2 पेपर होतात. ऑप्शनलचे जे 2 पेपर आहे हे सुद्धा तुम्ही मराठी इंग्लिश दोघांमध्ये लिहू शकता. तुम्हाला लँग्वेजचं बंधन फक्त इथेच आहे. मराठीचा पेपर मराठीतच लिहायचा, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच लिहायचा. कारण सगळ्यांना माहिती आहे मराठीचा पेपर आपण दुसऱ्या भाषेत नाही लिहू शकत ना, मराठीचा पेपर येतो तो मराठीतच लिहावा लागेल. बाकी सगळीकडे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोघं लँग्वेजेस अलाउड आहेत. तुम्हाला जी हवी ती लँग्वेज तुम्ही यूज करू शकता. पण ऑप्शनलचे जे पेपर आहेत याच्यासाठी ऑप्शनल ठरवून दिलेले आहेत. आणि इथे एक गोष्ट ध्यानात घ्या, जे ऑप्शनल युपीएससीने फायनलाइज केलेले आहेत जेमतेम तेच ऑप्शनल एमपीएससीने सुद्धा ठरवलेले आहेत. आणि ते सुद्धा त्याच ऑप्शनल पेपर्सवरती तुम्हाला एक सब्जेक्ट अलाव करतील चूज करायला. तुम्हाला जो आवडेल तो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता. फक्त फरक एवढा लक्षात घ्या, हे वरचे जेवढे पेपर होते ऑप्शनलचे वरचे, यांच्यामध्ये तुमची अंडरस्टँडिंग लेवल किंवा तुमची एक नॉलेजची लेवल जी आहे ती 12th पर्यंतची एक्सपेक्टेड आहे. 12वी किंवा ग्रॅज्युएट लेवलची म्हणा. ठीक आहे, पूर्वी 12वी म्हणायचे, पण आता 12वी पेक्षा जास्त लेवलचे क्वेश्चन येतात. पण ऑप्शनल साठी मात्र तुमचं ग्रॅज्युएट किंवा डीप लेवलचं नॉलेज गरजेचं आहे. तुम्ही पदवीधर आहात असं, त्या विषयामध्ये पदवीधर आहात असं मानून तुम्हाला तो पेपर दिला जाईल. सो इथे क्वेश्चनची जी लेवल असेल ही इथल्यापेक्षा फार डीप असेल. इथे क्वेश्चनची लेवल बेसिक असेल, पण इथे क्वेश्चनची लेवल जास्त असेल. आणि ऑप्शनल चूज करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, ऑप्शनल चूज करताना प्रत्येकाचा अप्रोच वेगळा वेगळा असतो. काही लोक ऑप्शनलचा सिलेबस कोणाचा छोटा आहे ते बघतात, काही लोक कुठला ऑप्शनल सोडवणं जास्त सोपं आहे, सिलेबस कोणाचा इझी आहे ते बघतात. काही शॉर्ट सिलेबस बघतात, स्मॉल सिलेबस, काही इझीनेस ऑफ सिलेबस बघतात. काही लोक त्याच्यावरती कुठल्या ऑप्शनलवरती जनरली एक्झाम मध्ये चांगले स्कोर असतात हे बघतात. तर काही लोक कुठल्या ऑप्शनल सब्जेक्टचा आपल्याला प्रिलिम्स, मेन्स आणि इव्हन इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा फायदा होईल. जसे हिस्ट्री, जिओग्राफी हे जे ऑप्शनल आहेत यांचा प्रिलिम्सला ह्या पेपर 1 आणि 2 मध्ये, पेपर 3 आणि 4 मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा फायदा होतो अशा ऑप्शनल सब्जेक्टचा. सो तोही विचार करतात. सो प्रत्येकाचा अप्रोच वेगळा वेगळा असतो. तुमच्यासाठी कुठला अप्रोच चांगला ठरेल हे तुम्ही ठरवायचं आहे, किंवा तुमचा जो मेंटॉर असेल किंवा गाईड असेल तो तुम्हाला ठरवायला मदत करेल, ते तेव्हाचा विषय असेल. पण ऑप्शनल ठरवताना घाई गडबडीत कुठलाही ऑप्शनल ठरवायचा नाही, ही गोष्ट ध्यानात घ्या. ऑप्शनलचे सब्जेक्ट कुठले कुठले अवेलेबल आहेत ते तुम्हाला इथं दिसतील. 2025च्या पॅटर्न नुसार ऑप्शनलचे जे सब्जेक्ट्स आहेत त्यांची पूर्ण एक लिस्ट दिलेली आहे. 26 सब्जेक्ट इथे दिसतात. ऍग्रिकल्चर आहे, अँथ्रो आहे, सोशिओलॉजी सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल. सोशिओलॉजी आहे, काही लोक तर मॅथमॅटिक्स सुद्धा घेतील, इथे तुम्हाला कुठेतरी मॅथ पण दिसेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे, मराठी लिटरेचर सुद्धा आहे, इंग्लिश लिटरेचर सुद्धा असेलच इथे कुठेतरी. ठीक आहे, सो मराठी लिटरेचर सुद्धा आहे. हा इथे ओके, इंग्लिश लिटरेचर नाही आहे याच्यात. हा इंग्लिश लिटरेचर, त्याच्यामुळे इथे 26 आहे. युपीएससीला इंग्लिश लिटरेचर सुद्धा अवेलेबल असतं, तो सुद्धा ऑप्शनल आहे. सो मराठी लिटरेचर सुद्धा तुम्हाला आहे. युपीएससी साठी हिंदी साहित्य हा सुद्धा एक सब्जेक्ट असतो, सो तो पण इथे नाहीये. इथे फक्त मराठी लिटरेचर हा सब्जेक्ट अवेलेबल आहे आपल्याला. सिव्हिल इंजिनिअरिंग वापरता येतं, केमिस्ट्री, बॉटनी तुम्ही कुठलीही घेऊ शकता. पण जनरली युपीएससीला प्रेफर्ड ऑप्शनल अँथ्रोपोलॉजी असतात, जिओग्राफी असतं, हिस्ट्री असतं. काही लोक लॉ कडे जातात, पण मोस्ट प्रेफरेबल सांगतो अँथ्रो. ठीक आहे, जिओग्राफी, हिस्ट्री, लिटरेचर, मराठी लिटरेचर बऱ्याच लोकांचं होतं, आमच्या ओळखीमधल्या सुद्धा चांगल्या चांगल्या लोकांचं होतं. मॅथमॅटिक्स हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पण मग त्याच्यासाठी मॅथमॅटिक्सचं खूप डीप नॉलेज लागतं. याच्यात सोशिओलॉजी एक चांगला सब्जेक्ट आहे, झूलॉजी चांगला सब्जेक्ट आहे. फिजिक्स वगैरे हे सहसा प्रेफर केले जात नाही, त्याच्यामुळे हे ऑप्शनल सब्जेक्ट अवॉइड केले जातात. बट तुमचं इकॉनॉमिक्स एक चांगला ऑप्शनल सब्जेक्ट आहे, हा सुद्धा खूप साऱ्या लोकांचा असतो, कारण त्याचा वापर प्रिलिम्स आणि मेन्सला सुद्धा होतो. सो अँथ्रोपोलॉजी, सोशिओलॉजी हे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स
किंवा लिटरेचर हे अंडरस्टँडिंगचे सब्जेक्ट आहेत, यांचा वापर तुम्हाला बाकीचे जे पेपर आहेत त्यांच्यामध्ये होतो किंवा हेल्प होते. सो ते तुमच्या अप्रोचवरती डिपेंड करतं, ऑप्शनलसाठी तुम्ही कुठला अप्रोच फॉलो करतात. पण मग तुम्हाला ऑप्शनलसाठी हे सब्जेक्ट उपलब्ध आहेत. आता एकदा तुमचे हे पेपर झाले, इथं तुम्ही क्वालिफाय झाले की त्याच्यात तुम्हाला मग इथून पुढे तुम्ही कुठे जातात, इंटरव्ह्यूला. आता हे सगळे जे रिटर्न पेपर आहे हे 600 मार्क्स विसरून जा, हे फक्त क्वालिफाय करायचे. हे मार्क्स तुमचे आहेत साधारणतः 1750, 1750. मग तुमचा इंटरव्ह्यू होईल साधारणतः 275 मार्काचा. सो ओव्हरऑल 2025 मार्क्सचा तुमचा एक पूर्ण मेन्स पेपर असा होईल, असं आपण कन्सिडर करू. 2025 मार्क्स पैकी आता कट ऑफ किती लागेल ते माहिती नाही, पण साधारणतः असं एक्सपेक्टेड आहे 800 to 900च्या मध्ये कट ऑफ लागले पाहिजे, त्याच्यात तुम्ही क्वालिफाय होणार असा एक अंदाज आहे, असं एक ओपिनियन आहे. नक्की काय होईल कोणालाही कल्पना नाही, कारण याच्या आधी हा पेपर काही झालेला नाही, या पॅटर्नवरती एमपीसीने पेपर काही घेतलेला नाही. राहिला विषय इंटरव्ह्यूचा. इंटरव्ह्यूमध्ये किंवा व्यक्तिमत्व विकासाची जी चाचणी आहे, पर्सनॅलिटी टेस्ट किंवा व्यक्तिमत्व चाचणी, याच्यात नेमकं काय विचारलं जाईल मित्रांनो? याच्यात कुठेही थंब रूल नसतो. एक तुमच्या नॉलेजवरती क्वेश्चन विचारले जातात, जे कोर सब्जेक्ट्स आहेत, हिस्ट्रीबद्दल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन कशातून केलंय त्याच्याबद्दल किंवा काही प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, काही म्हणजे काही नाही विचारणार, तुम्ही काय करता काय नाही एवढं फक्त. ठीक आहे, की चांगले जे रिझनेबल क्वेश्चन आहेत तसे विचारले जातात. कोर सब्जेक्टवरतीही विचारू शकतात, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडवरती विचारू शकतात, तुमच्या पर्सनल थिंकिंग, तुमचे पर्सनल थॉट कसे आहेत, आयडियोलॉजी कशी आहे याच्यासाठी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. कुठलेही प्रश्न जे तुमच्याशी रिलेट करतात ते विचारले जाऊ शकतात. वाटलं तुमच्या भागातलं राजकारण डिस्कस करायचं तेही ते करू शकतात, त्यांना पूर्ण फ्री हँड दिलेला असतो. सो व्यक्तिमत्व चाचणीमध्ये तुमचा अभ्यास चांगला असणं आणि तुमची बोलण्याची पद्धत एक चांगली असणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी आपोआप चांगल्या होऊन जातात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुमचा एमपीएससीचा हा पूर्ण एक्झाम पॅटर्न असतो राज्यसेवेचा. याच्यात तुम्ही तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, DYSP किंवा हे जे टॉपचे पद आहेत राज्यसेवेतले, म्हणजे स्वतःच्या राज्यात राहून हे पद मिळवणं म्हणजे IAS पेक्षा मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही UP बिहारमध्ये, महाराष्ट्रातून UP बिहारमध्ये IAS झाले तर मजा नाही आहे तेवढी, पण महाराष्ट्रात जर डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP झाले तर त्याच्यात फार जास्त मजा आहे. आणि ती जी मजा आहे ती भोगण्यासाठी किंवा ती अनुभवण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. सो तुम्हाला जर काही अजून हवं असेल किंवा तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही आमच्या सनराइज अकॅडमीच्या बॅचेस चालू करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट सुद्धा आहे, तुम्ही केव्हाही जॉईन करू शकता. खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा आणि ॲडमिशनसाठी इन्क्वायरी करायची असेल किंवा माहिती हवी असेल तर ती माहिती तुम्हाला पूर्णपणे पुरवली जाईल. बाकी आमच्या अकॅडमीचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला इथे दिसतीलच. आम्ही पूर्ण सिलेबस, टेस्ट सिरीज, मेंटॉरशिप प्रोग्राम, मॉक इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टी एकत्रितपणे कव्हर करतो. त्याच्यामुळे अजून काही हवं असेल तुम्ही 100% कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.